श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमी जाणीव ठेवा. आयुष्यामध्ये जर तुम्ही दुःखाची जाणीव ठेवाल तर तुम्हाला सुख हे प्रत्येक गोष्टीत दिसायला लागेल. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा आपली परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य ठेवणारी माणसं सांभाळायला शिका. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी बोलतात, जो स्वामी भक्त आज त्याच्या जीवनातील अमूल्य 11 मिनिटे वेळ काढून या संदेशाला देईल, जो स्वामी भक्त आज 11 मिनिटे हा संदेश ऐकेल, त्याच्या आयुष्यात त्याचे अडकलेले सर्व कामे दूर होतील. प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. आयुष्यात बऱ्याच वेळेला अशा गोष्टी येतील त्या तुम्हाला संकटात टाकतील, पण त्यापासून तुम्हाला जर बाहेर निघायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवूनच पुढे निघावं लागेल. चुकले किंवा नाही चुकले याकडे लक्ष न देता तुम्ही आता पुढे काय करणार आहात याकडे लक्ष द्या. दिवा जरी कधी सूर्याची बरोबरी करू शकणार नसला तरी अंधारामध्ये दिव्याचं महत्व हे त्या सूर्यापेक्षा कधी कमी नसतं. त्याप्रमाणे जेव्हा एखादा व्यक्ती असतो त्याला तुम्ही लहान समजण्याची चूक करू नका, कारण कोणता व्यक्ती कधी आणि कसा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. आणि प्रत्येक वेळेला शहाण्यांचीच गरज पडत नसते हे मात्र लक्षात ठेवा. माणूस हा अडचणीमुळे हारत नाही, तर तो त्यापेक्षा जास्त हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडतात आणि त्यालाच ताने मारण्यास सुरुवात करतात. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. शरीराचे सगळे अवयव धडधकाट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणतीच सर्जरी त्याला बरे करू शकत नाही. त्यामुळे तेव्हा एकच सर्जरी राहते ती त्याला बरं करू शकते, ती म्हणजे देवाचे नामस्मरण. देवाच्या नामात तुमचे आयुष्य गुंतवा. देव सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करू लागेल. विश्वास ठेवा. या संदेशाला 11 मिनिटे ऐकल्यानंतर तुमच्या जीवनात याचा सकारात्मक प्रभाव नक्की पडेल. जसा तडा गेलेला आरसा आपण घरात ठेवत नाही, तसंच आपल्या विश्वासाला तडा पाडणाऱ्या लोकांना आपण आपल्या आयुष्यात ठेवायची गरज नाही. स्वामी बोलतात, हे माझं ते माझं कसलं आहे हाव. आयुष्यात फक्त देवाचे घ्या नाव. देव तुम्हाला प्रत्येक संकटात करेल साथ, कारण देवच आहे सर्वोत्तम. देव आपली नक्की मदत करत असतो. तुमच्याकडे ही वेळ असेल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर 2 मिनिट वेळ काढा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं 5 वेळा जरूर टाईप करा. खराब असणारे सांडपाणी का दिलं म्हणून इवलंसं रोपटं सुद्धा आपलं वाढ थांबवत नाही. त्यामुळे तुमच्या जवळचे लोक नकारात्मक बोलतायत किंवा नकारात्मक विचार, निगेटिव्ह विचार तुमच्या मनात आणताय तर त्याचं तुम्ही वाईट वाटून का घेताय. आनंद दुःख, आपला आनंद आणि दुःख आपल्यावर अवलंबून असते. इतकं नाही, ते इतरांवर कधीही अवलंबून नसते. सवडीने नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आपण जपलं पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत त्याची गरज पाहूनच उभा राहील, हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात काही चांगलं करायचं असेल तर महत्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिक प्रयत्न आणि स्वतःवरती दृढ विश्वास असणे गरजेचे आहे. माणसाचं आयुष्य मन, बुद्धी आणि नशीब या 3 गोष्टीत अडकून असतं. ते आयुष्य पूर्ण करायला अजून एक महत्वाची गोष्ट लागते, ते म्हणजे देवाचे नामस्मरण आणि भक्ती. सगळीच कामे शक्तीने होतील याची गॅरंटी नाही, तर काही ठिकाणी बुद्धी आणि सहनशक्ती ठेवून आपली काम काढावी लागतात.
स्वामी सांगतात, आपल्या संघर्षाच्या काळात संयम हा एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपला असणार हे मात्र नक्की. कोणाचाही स्वार्थ नसतो तेव्हा माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो. लक्षात घ्या, जर तुमचा एखाद्या गोष्टीत तुम्हाला फायदा मिळाला तर नक्की ती गोष्ट करा, पण जर तुमच्यामुळे इतरांचाही फायदा होत असेल तर त्या गोष्टीत सुद्धा तुम्ही नक्की तुमचं अनुमान द्या. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्याच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी, त्याच्या कामात अडचणी आणून त्याला मागे ओढण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी प्रत्येकाकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती ही बदलत असते. अहंकाराच्या हिरवळीखाली नात्याची फांदी वाळलेली असते, हे लक्षात ठेवा. नात्यामध्ये मर्यादा पाळल्या नाही तर नाती फक्त हाय हॅलो पुरती मर्यादित राहतात. विचार करण्याची पद्धत हे आपली सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. ही पद्धती तुमचे नाते कधीही तुटू देणार नाही. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व सदैव जीवनात त्याला पुढे राहते. आयुष्यात वर्तमानात जगता आलं पाहिजे. कुणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य आपल्याला कधी जगता यायचं की नाही. जीवनात अशी माणसं भेटलीत जी आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करतात तर तुमचं आयुष्य हे सोन्यापेक्षाही पिवळं होईल. आयुष्य हे चित्रासारखं असतं. मनासारखे रंग भरले की फुलासारखं खुलून दिसतं. लवकर जाग येणे ही कधीही फायद्याची नसते, मग ती झोपेतून असो वा अहंकारातून वा अज्ञानातून वा गैरसमजातून असो. ही जाग लवकर आली तर फायद्याची ठरते. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्या रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असतं. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधी धोका देत नसतात. गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं. फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उठल्यावर येणाऱ्या पुराव्यापेक्षा जास्त हानिकारक असतात. हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते, कुणाला हात दिला तर मदत होते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्य देखील शक्य व्हायला वेळ लागत नाही. गुरुशिवाय शिष्य नाही, झोळी खराब असेल तर भिक्षा नाही, त्रिशूळ हे चिमट्याशिवाय शस्त्र नाही, कुंबडी रुद्राक्ष माळाशिवाय साधना नाही, कपाळावरील भस्म विभूतीशिवाय संरक्षक नाही, नाथपंथाशिवाय कोणताच पंथ श्रेष्ठ नाही, अलक निरंजन नमो आदेश नमो आदेश नमो शिवशंभू या मंत्राशिवाय दुसरा कोणता शक्तिशाली मंत्र नाही. चांगल्या गोष्टी कुणाजवळ जास्त काळ टिकत नसतात, कारण कधी वाईट गोष्टी येतील आणि त्याला मागे ओढतील हे कुणी सांगू शकत नाही. चांगला विचार जर मनात आला तर लवकर त्यावर काम करण्यास सुरुवात करा, अथवा तो विचार कधी निघून जाईल तुम्हालाही कळणार नाही. आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखे असतात. शब्दांचीच निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते. जेव्हा मनात नसतानाही अत्यपेक्षितपणे काहीतरी मिळते तेव्हा एकतर ते आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते, नाहीतर कुणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते. नातं हे नेहमी चांगले टिकवण्याचा प्रयत्न करावा. कदाचित थोडाफार तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील तर नक्की घेऊन बघा, कारण नातं टिकणे अत्यंत गरजेचं असते. दुःख आणि त्रास या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. माणूस जो कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. ज्यांच्या जीवनात संघर्ष आहे, दररोज काहीतरी अडचणी आहे, दररोज कोणती तरी निंदा आहे, दररोज विरोध आहे, त्यांना जर समजवलं तर योग्य रस्ता नक्की मिळेल. गुरुदोष तर प्रत्येकाची, गुणदोष तर प्रत्येकाचाच असतो, पण जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला फक्त आणि फक्त दोषच दिसत असतात. स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्य विधाते आहात. एक गोष्ट लक्षात घ्या,
एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे. सामान्य माणूस 90% विचारशक्ती वाया घालवतो, म्हणून त्याला हातातून घोर चुका होतात. ज्या मनात वळण लागलेलं असते असा माणूस कधीही चुकणार नाही, हे मात्र लक्षात घ्या. नाणी नेहमी मोठी आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात. ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून सांगत नाहीत, आणि ज्यांना फारशी किंमत नसते ते मोठ्या मोठ्याने आपलं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत असतात. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, तर काहींना त्या वेदना लपवता येत नाही. कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश प्राप्त होत असते. प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते, नंतर त्या गोष्टीबद्दल विचार केला जातो आणि नंतर त्या गोष्टीचा स्वीकार सुद्धा होतो. हिम्मत करा आणि पुढे जा, कारण टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागत होते. आपण तर साधी माणसं आहो. तुमच्या गतीने जर तुम्हाला चालायचे असेल तर एकटे चाला, पण लांबचा पल्ला गाठायचा असेल तर एकत्र चाला. प्रयत्न सुरू केले की यशाचा वाटा कधी मोकळा व्हायला सुरुवात होईल कळणारही नाही. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल, हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःख आपणे आप दूर होतील. अति स्वाभिमान, अति अभिमान असला की माणूस आपला असलेला मानही गमावून बसतो. कर्माची कुठेतरी भीती बाळगा, म्हणून तर गंगेवर गर्दी असते, आणि ही भीती आजही कायम आहे. कोणत्याही गोष्टीविषयी तक्रारी करत राहणं फार सोपं असतं, पण त्यातील चांगला भाग ओळखून त्याचं कौतुक करता येणं फार कठीण असतं. लक्षात घ्या, कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणूस ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगले माणसं दुरावणार नाही आणि वाईट माणसं जवळ येणार नाही. स्वामी नेहमी बोलतात, आपण इतरांना तुम्ही कधीही बदलू जर शकत नसाल तर त्यामुळे तुम्ही जास्त जीवनात नाराज होऊ नका. तुम्हाला जर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला बदला. एखादी छोटीशी चूकही तुमच्या जीवनाला वेगळी कल्टणी देऊ शकते, म्हणून सुरुवातीपासून आपल्या जीवनातील गांभीर्य राहा. ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात मोठा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा एक लक्षात ठेवा, आपण असा निर्णय नेहमी निवडावा जो चांगला असेल आणि त्याने इतरांचा सुद्धा फायदा होत असेल. मग बघा, तुमचा फायदा सुद्धा आपोआप होईल. आयुष्यात कधी कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नये, कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना आपण आवडत नाही ते आपल्या स्पष्टीकरणावर कधी विश्वास ठेवायला तयार होत नाही. स्वामी नेहमी बोलतात, लक्षात ठेवा, ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव आढळतात त्या नात्याला खर्च अथवा खरा अर्थ असतो. बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेलं व्यर्थ ओझी असतात. कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसं खेळून जातात ते त्यांच्या मनातील डाव. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात तुम्हाला कधी ना कधी तरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा ह्या आखलेल्या असतात. त्या मर्यादांना तुम्ही जीवनात खऱ्या अर्थाने उजळून निघता. पैसा हा क्वचित लोकांना एकत्र आणतो, मात्र नाती दुरवण्यास बहुतेक पैसा जबाबदार असतो. बऱ्याच वेळेला पैसा जवळ आलेली नाती दूर करण्यात मोठा वाटा देतो. आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृती चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती, ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, प्रयत्न, मेहनत, हे सगळे त्यांना कधी चोरता येणार नाही. स्वामी बोलतात, स्वतःला हे सांगा, स्वतःला नेहमी सावरायचं, स्वतःला नेहमी आवरायचं, स्वतःला मनवायचं, स्वतःला हसवायचं आणि आयुष्य जगायला शिकायचं. प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात, एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो. वागणारा दिसतो पण जगणारा पाहत असतो. ज्या माणसाच्या गरजा कमीत कमी असतात ती नेहमी समाधानातील असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही, ते न मागता मिळणार आहे, आणि जे कधी मिळणार नाही ते जंग जरी आपण त्याच्या मागे केली तरी ते कधी मिळणार नाही. असा जर विचार असेल तर आयुष्यात नेहमी समाधानी राहायला शिकाल.
आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्या अडकलेला माणूस हा नेहमी वाईट बनत जातो. नेगेटिव्ह माणूस कधीही नसतो. परिस्थिती आणि आजूबाजूची वातावरण त्याला नेगेटिव्ह बनवून टाकतात. तो व्यक्ती सुद्धा चांगला असतो. जन्मता कोणी वाईट किंवा कोणी स्वार्थी नसते. परिस्थिती काळ त्याला स्वार्थी किंवा वाईट बनवायला मजबूर करते. वेळेने एक गोष्ट शिकवली, कोणत्या पण नात्याला लाईफ टाइम टिकवण्यासाठी लिमिटमध्ये राहायचं असतं. आणि हे कडू आहे पण सत्य आहे. लोकांबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसार करतात. हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपलं असणं वा नसणं याने काही फरक पडत नसतो. समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात. कारण त्यांच्या नात्यांचे पानवळे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. स्वामी बोलतात, एक लक्षात घेवा, स्वभावात चुका भरपूर असतील पण एक चांगली गोष्ट आहे म्हणजे ते स्वार्थासाठी नाते जोडलेले नसते. स्वभावात जर चुका असतील आणि नाते जर चांगल्यासाठी असेल तर ते नाते नेहमी चांगले असते. वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते पण बदललेले लोक आयुष्यभर लक्षात राहतात. गरज प्रत्येकाला पडते. विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लागते, परिस्थिती ऐकवायला लागते आणि या गोष्टी पुढे नेण्यास मदत करतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूसोबत अजून एक ऋतू मनुष्याच्या आयुष्यात आहे. तिला आपण जिव्हाळा म्हणतो, जो आपल्या स्वभावानुसार आपल्या आयुष्यात येत असते आणि आपल्याला आनंदी करत असते. आणि ही जिव्हाळा नावाची ऋतू प्रत्येकाच्या आयुष्यात येत नसते. जो चांगला वागेल त्याच्याच आयुष्यात ही ऋतू अवेलेबल असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकं की ते आपल्याला दिसत नसतं. आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्व आणि स्नान हृदयातील ठोक्यासारखं असतं, जे काहीही आणि कधीही दिसत नाही पण त्यांचे संपादन, त्यांचे अस्तित्व आपणास सदैव जाणवतं. जीवनातील अशी माणसं कायम जाणवावी. गरजेपेक्षा जास्त मिळणं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असूनही रडणं त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडं कमी असूनही आनंद देत ते घेतं त्याला समाधान म्हणतात. स्वामी बोलतात, आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असते. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशस्वी होण्यासाठी सुखाची आनंदाची वाट सापडते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास ठेवा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबावर नाही तर कर्तृत्वावर असते. सद्गुरू बोलतात, आपल्याला समोर जायचं असेल तर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्याशी चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे. बाकीचे त्यांच्यामध्ये दुर्गुण आहे त्याला भगवंत दूर करेलच. जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती. नंतर प्रॅक्टिकल झाली, त्यांचा फायदा उचलू लागली. आता लोक प्रोफेशनल झाली, फायदा असेल तरच नाते बनवू लागली. स्वामी बोलतात, जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी घाबरू नका. विश्वास ठेवा, त्या अपयशांवर विजय तुम्ही नक्की मिळवू शकता. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवण्यात जातं आणि वेळेला वेगवेगळी वागणूक दिली जाते. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता. आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातात की ज्यांना विसरूही शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही. नात्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असतं कारण तेव्हा तर माहिती पडते समोरचा आपली किती कदर करतो. देव कुणाचे कधी वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे. दुसऱ्याचे वाईट करणाऱ्याला मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही. कितीही आपल्यावर बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवनात जगत असाल तरी तुमच्या कर्माच्या सिद्धांतावर नियतीने ठरवलेला शेवट हा नक्की होणार. पंगत चुकली तर एक वेळ भाकरी चुकते पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा बदलते. म्हणून संगतीने चांगले करा तरच तुम्ही आयुष्यात योग्य दिशेला पुढे जाल. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठं चुकते ते तपासून पहा. कदाचित आपली चूक आहे हे लक्षात येईल.
स्वामी सांगतात, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकणार नाही, कारण फुकट पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता, तुमची परिस्थिती मनस्थिती सुधारते आणि आनंदाने राहू लागता. यालाच तर जीवनातील आनंद घेणे म्हणतात. कधी कधी असं वाटतं लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं, पण मग मन म्हणतं आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्या आणि आपल्यात काय फरक राहील. निंदकांना घाबरू नका, त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यामुळे आपले वर्तन बदलत जाते. त्याप्रमाणे गल्लीतील 2-4 डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, तसंच आयुष्यात निंदक असल्याशिवाय व्यक्ती पुढे जाण्याला सक्षम होत नाही. सगळ्यांच्या नजरेत तुम्ही चांगले असाल असं कधी विचार सुद्धा करू नका. आपण कितीही चांगले वागलो, कोणाशी तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगले असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणं महत्वाचं असतं. लक्षात घ्या, लोकांनी देवाला सुद्धा नावे ठेवली, तुम्ही तर मनुष्य आहात. कोणत्याही नात्याचं निभावताना समोरच्याच्या मनातील जागा हे ठाऊक असणे महत्वाचं असतं. विनाकारण भावूक होण्यात काही अर्थ नसतो, कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरच्याला ते झुलवत असते. बोलणं बंद झाल्याने सगळे नाती तुटत नाही. कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच तर मॅनेजमेंट म्हणतात. मुलांना घडवणे आणि बिघडवणे हे त्यांच्या संस्कारामध्ये असते आणि ही पुढची बाजू असते जे बऱ्याच लोकांना दिसत नाही. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2 मार्ग ठेवले आहे. एक तर ते देऊन जा, नाहीतर सोडून जा, कारण सोबत घेऊन जाण्याचा कोणताही व्यवस्था निसर्गाने केली नाही. त्यामुळे द्यायला शिका. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने उद्गोती संवाद प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांना थट्टा करतात आणि यशस्वी लोकांचा विरोध करतात. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत कळत नाही. मालमत्तेचा वारसा कितीही असू शकतो, परंतु कर्माचा वारसा आपण स्वतः आहो. जीवनात त्यांचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहे, आणि जीवन त्यांची दुःखी आहे जे दुसऱ्यांना आनंदाने त्रस्त आहे. नात्यामध्ये एखाद्याने चांगले काम करूनही त्यावर अविश्वास दाखवला तर पुढच्या वेळेस तो व्यक्ती तुमच्या बरोबर शरीराने तर असेल पण मनाने मात्र नसेल. ही आपला अनुभव आहे, हे लक्षात ठेवा. माणूस ओळखण्यात झालेली चूक हे आपल्या आयुष्यात आलेल्या मोठ्या दुःखांचं कारण बनू शकते. भेटलेली माणसं चांगलीही असो वा वाईटही असो, अनुभव मात्र नक्की देऊन जातात. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेच होईल असं वाटत असेल तर सर्वात मोठी चूक तर तुम्ही इथेच करत आहात. हे गोष्ट सत्य आहे. लक्षात ठेवा, कडू आहे पण तुम्हाला पटणार नाही. ही गोष्ट अशीच आहे की प्रत्येक व्यक्ती फक्त तुमचा फायदा उचलण्यासाठी येतो. त्यात फक्त एखादा व्यक्ती तुम्हाला तुमचा जवळचा व्यक्ती समजून जवळ येण्याचा प्रयत्न करतो. बाकी सर्व तर तुमचा फायदा उचलण्यासाठीच येत असतात. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादी कल्पना तुमच्या मनाला व्यापून राहिली तरच त्यानुसार तुमचे शारीरिक व मानसिक जडणघडण होत जाते. पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पण असा निरर्थक संदेश देण्याआधी तुम्ही पुरेसे पैसे कमवले आहात ना याची खात्री एकदा नक्की करून घ्या. कठीण परिस्थितीच्या नेहमी ऋणात राहा. त्या दिवसामुळेच तुम्ही स्वतःला घडवू शकाल. स्वामी सांगतात, प्रत्येक बँकेमध्ये सामान्य नागरिकांना दिली जाणारी वागणूक. असं बऱ्याच लोकांना वाटतं की बँका हे बरोबर करत नाहीत, पण तसं नसतं. जेवढे तुमचे पैसेवाले असाल तुम्ही, तेवढा तुम्हाला मान हा दिला जातो. प्रत्येक गोष्टी तुम्हाला पैशाने सुद्धा तोललं जाऊ शकतं. जर हे तोलणं चालणं बंद करायचं असेल तर तुम्हाला पुरेसा पैसा कमवणे आयुष्यात खूप गरजेचे आहे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे कदाचित तुम्ही लक्ष देत नसाल तर देऊही सुद्धा नका, पण ज्यांनी तुमच्या वाईट वेळेत तुमची साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्या लोकांना मोल कधी विसरू नका. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाखी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. चलाखी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. आता ज्याचे त्याचे विचार आणि ज्याचे त्याचे संस्कार असतात. संस्कार म्हणजे आपल्या मनावरचा ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव, यालाच संस्कार असे म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात.
संकटांचा सामना करणारा पुढे नक्की जाऊ शकतो. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात. इच्छा माणसांना जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. मोबाईलमध्ये कोणती जीवनसत्वे असतात काय माहिती, एक दिवस जरी वापरला नाही तरी बऱ्याच लोकांना याचा अशक्तपणा येतो. स्वामी म्हणतात, दुसऱ्याला आनंदी बघायला आवडतं ते अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे. आणि जर हे तुम्हाला आवडत नसेल तर तुमच्या मनाला काहीतरी रोग लागलेला आहे. त्या रोगाचं नाव आहे समाधान नसणे, इतरांवरती जळणे, इतरांची निंदा करणे, स्वतःच्या कामाकडे लक्ष न देता इतरांची चाफलुसी करणे. काही माणसं अवकाळी पावसासारखी असतात, गरज नसतानाही आयुष्यात येतात आणि आयुष्याची नासाडी करून जातात. कोणावर अवलंबून राहू नका कुठल्याही गोष्टीसाठी, कारण ती सवय चांगली नसते. कारण जेव्हा ते नसतील काय कराल, स्वतःहून शिका ती गोष्ट. चुकला तरी चालेल, पण समजलं की तुम्हाला ती गोष्ट अशी जमते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जरुरी नाही की प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल. असंही जरुरी नाही की प्रत्येक व्यक्ती तुमच्या मनासारखी वागेल. आणि असंही जरुरी नाही की प्रत्येक व्यक्ती तुम्हाला चांगली वागणूक देईल. आयुष्यात जर प्रगती करायची असेल तर स्वतःवरती विश्वास हवा, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास हवा आणि योग्य दिशेला आपले प्रयत्न हवे, तरच आपल्या आयुष्यात यश मिळू शकतं. स्वामी बोलतात, जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा, ते म्हणजे प्रयत्न. प्रयत्नाशिवाय काहीही नाही. प्रयत्नातही परमेश्वर हे जे म्हणतो तो पुढे नक्की जातो. गैरसमज जर दूर करायचा असेल तर आपली इच्छाशक्ती ही प्रबळ असणे गरजेचे आहे. ज्या घरातील माणसं एकमेकांना किंमत देतात त्या घरातील वास्तुदोष कधी राहत नसतो. नेहमी गुपचूप करावे असे काम जे कधीही आपल्याला आयुष्यात शक्तिशाली आणि पुढे नेण्यास मदत करते. बऱ्याच लोकांना संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा. शब्द खोटे बोलू शकतात पण कृती नेहमी सत्य बोलते. तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शन सारखी असतात. थोडी कळ सोसावी लागते पण त्याचा दीर्घकाळ फायदा मिळत असतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूसोबत अजून एक ऋतू आयुष्यात असतो, तो फक्त मानवाच्या जीवनात असतो. मनुष्य त्या ऋतूंना ओळखून असतो. त्या ऋतूंना आपण म्हणतो जिव्हाळा. आयुष्यात कुणाबद्दल तरी जिव्हाळा असणे गरजेचे आहे. इतरांबद्दल प्रेम, जिव्हाळा असेल तर आयुष्य जगायला अजून मजा येतं. आयुष्यात बऱ्याच वेळेला माणसाला आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. लोक काय म्हणतील हा विचार सोडून जगता आलं की जगात बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील आणि काही गोष्टी तर अगदी सोप्या होतील. घेतलेले पैसे कोणाच बुडवू शकत नाही. कर्जाच्या झाडाला पनौतीचं मूळ आणि तळतळाटीच्या फांद्या ह्या नेहमी असतात. एकमेव सरड्याने बदललेला रंग ओळखता येतो, पण माणसाने रंग बदलला की ओळखता येत नाही. तोंडावर बोलायचं एकच फायदा, लोक परत नादाला लागत नाही. आपण बऱ्याच वेळा अशा व्यक्तीची काळजी करत असतो ज्याला आपली कधी काही पर्वाच नव्हती. एक गोष्ट लक्षात ठेवा, उलट बोलण्यात चुकी आहे, पण आपलं चुकत नसेल आणि तरी पण नातं टिकावं म्हणून गप्प बसत असेल तर समोरचा त्याच्या बोलण्याची मर्यादा हा नेहमी विसरत असतो. एक गोष्ट आयुष्यात कायम ध्यानात ठेवा, आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसाचा महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यासारखं असतं, जे कधीही दिसत नाही, पण त्यांचा संपंदन, त्यांचे अस्तित्व आपणास सदैव जाणवत असतं. जीवनातील अशी माणसं कायम जपावी आणि त्यांच्यासोबत नेहमी पुढे जावे. काही वेळेला आपण काही घेतलेले निर्णय चुकीचे होतात असं वाटू लागलं तर फार त्रास व्हायला लागतो. त्यावेळी थोडं थांबा, स्ट्रेस रिलीज करा आणि पुन्हा वाचायला सुरुवात करा, म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. मानवी नात्यात जरा सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे आपला गैरसमज असतो. कडू आहे पण सत्य आहे. आजच्या या युगात भांडण करून कुणीही सुखी राहू शकत नाही. इतरांसोबत तुम्ही जर द्वंद्व कराल म्हणजे भांडण कराल तर त्याचा परिणाम तुमच्यावर देखील होतो. स्वतः मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते.
तुमची पुढची सल्ला कायम जावी यासाठी मेहनत हे नक्की करा. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2 मार्ग ठेवलेले आहेत. एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था या निसर्गाने आपल्यासाठी केलेली नाही. लक्षात घ्या, तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूस जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला सुख दुःखाची तडा न जाता सुखाची जोड देणे म्हणजे आयुष्य होय. जेव्हा स्वतःचे महत्त्व सांगायची गरज वाटू लागते तेव्हा समजून जा, तुमचे काहीच महत्त्व राहिलेले नाही. आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना करा. निर्भय व्हा, स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. नात्यामध्ये काही लोक नेहमी साबणाच्या फेसासारखी असतात. मदतीच्या वेळी काही क्षणासाठी ते गायब होतात आणि नंतर अचानक आपल्याला दिसायला लागतात. भरोसा जेवढा मोठा असतो, धोका त्यापेक्षाही मोठा असतो. त्यामुळे तेवढाच भरोसा ठेवा जेवढा धोका पत्करण्याची शक्ती तुम्ही स्वतःमध्ये ठेवू शकता. स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करणारा व्यक्ती आयुष्यात योग्य दिशेला पुढे जाऊ शकतो. स्वतःवरती विश्वास असेल तर स्वामी तुम्हाला प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की देतील. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची मी साथ देत आहे. ज्या वेळेला तुम्ही अडचणीत होता त्या वेळेला सुद्धा स्वामी आपली साथ देत होते आणि स्वामी तर कायम आपली मदत आजही करत आहेत. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्या पाठीशी आहे आणि स्वामी सुद्धा. त्यामुळे आपल्याला आता काळजी करण्याची गरज नाही. योग्य वेळेला स्वामी आपली नक्की मदत करतील. स्वामी आपल्याला नक्की साथ देतील. आपला फक्त स्वामीवरती विश्वास असणे गरजेचे आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास आणि श्रद्धा होते तेव्हा त्याला कसल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज भासत नाही. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी स्वतः त्याची साथ देतात, त्याला मदत करतात आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात. विश्वास ठेवून तर बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट चांगली होते. प्रशंसा चरित्राची झाली पाहिजे, चित्राची नाही. कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात, पण चरित्र बनवायला आपलं आयुष्य जातं. पैसा आणि राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नाही. खरा मोठेपणा तर तुमच्या आचार आणि विचारावर अवलंबून असतो. ज्या स्त्रीला तिच्या नवऱ्याचा पाठिंबा असतो ती स्त्री कधीही मागे येऊ शकत नाही. त्या प्रकारे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः उभे असतात त्याला कसल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामींचा सण म्हणजे गुरुवार. गुरुवार हे आपण स्वामी भक्तांनी दिवाळीसारखे साजरा केला पाहिजे. गुरुवारी स्वामींचे नामस्मरण नक्की करावे. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवावा आणि ज्या गोष्टी मनाविरुद्ध होत होत्या त्या गोष्टी मनाप्रमाणे व्हावं त्यासाठी आपण स्वामींना नक्की प्रार्थना करावी. प्रत्येकाला आपली जखम दाखवू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसते, परंतु मीठ मात्र प्रत्येकाच्या घरात मिळते. त्यामुळे विचार करून गोष्टी करा, कारण कोण कधी कसा आपल्या आड येईल आणि आपल्याला मागे ओढेल हे सांगता येत नाही. आवडलेलं कधी निवडता येत नाही आणि निवडलेलं आवडेलच असंही नाही. जगात 2 अशी रोप आहे जी कधी कोमजत नाहीत आणि कोमजली तर त्याचा काही इलाज नाही. पहिली निस्वार्थ प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, कारण साखर मीठ दोघांचा रंग एकच आहे. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं असतं. माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकाचा संग्रह करणं सोपं असतं. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी माणसाला पैशाची गुंतवणूक करावी लागते, तर माणसाचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते. जगावे तर बुद्धिबळातल्या वजिरासारखे, कारण संपूर्ण खेळात समोरच्याला बादशाला भीती आणि दहशत ही वजिराचीच असते, राजाची नाही. प्रयत्न हा परिसर नसून त्याला योगाने वाट लावणे हे आपले काम आहे. कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ओढाताण म्हणजे आपलं आयुष्य आहे.
डोक्यावरती बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. आयुष्य हे सुंदर जगण्यासाठी मिळालेलं आहे. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, अंधारच नसला तर चमकणाऱ्या तारांना काही किंमत उरली नसती. स्वामीच नसते तर आपल्या आयुष्यात संकटे हे आलीच असती. संकटे कधी गेली नसती. मानवी नात्याला जर विश्वास असेल तर सर्व काही चांगलं होतं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी स्वतःवरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आयुष्यात दिखाव्याची जी नाती असतात ती फार काळ टिकू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तडजोडीवर नाती टिकवावी लागतात. सगळंच मनासारखं व्हावं असं कधीही नसतं. घरात कानाकोपऱ्यात शोधला कुणास ठाऊक, कधी आपल्याला अशी एखादी गोष्ट सापडेल जी कधीही अविस्मरणीय असेल. म्हणजे आपल्या बालपणातील एखादी वस्तू. तडजोड ही नात्यात करावी लागते. सगळं काही आपल्या मनासारखं व्हावं असं आशा ठेवणे व्यर्थ आहे. एक अद्भुत सत्य आहे, भीती, चिंता, मानसिक अवस्था, नैराश्य या सर्व दुःखावरील रामबाण उपाय म्हणजे दीर्घ श्री स्वामी समर्थ नामस्मरण होय. आयुष्य सुंदर आहे, फक्त आयुष्यात येणारे लोक स्वार्थी, मतलबी आणि धोकेबाज असायला नको. विश्वास एखाद्यावर इतका करा की तुम्हाला फसवताना तो दोषी स्वतःला समजेल. आयुष्यात तुटलेला विश्वास, बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधी येत नाही. ही गोष्ट ज्याला पटेल तो एकदा कमेंटमध्ये बरोबर आहे असं जरूर लिहील. जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही येता येत नाही. प्रेम करणारे तर सर्वच असतात, समजून घेणारा आणि शेवटपर्यंत साथ देणारा कोणीतरी भेटायला भाग्य लागतं. तुम्हाला कोणी सोडून जाणारी व्यक्ती जर पुन्हा मागे फिरून बघत असेल तर समजून घ्या की नातं अजून संपलेलं नाही. प्रेम रडवत नाही, रडवत्या त्या आठवणी ज्या लोक सोडून देतात. प्रेम तर सर्वच करतात पण सुंदर कोणी मनावर घेत नाही. जिथे प्रेम नसते ते नातं कधी टिकू नाही शकत, कारण ते नातं गरजेपुरतं जोडण्यासाठी आलेलं असतं. नेहमी अशा व्यक्तीकडे जास्त लक्ष द्या जी व्यक्ती तुमची काळजी करत असेल. अशा व्यक्तीकडे नका जी फक्त तुमचा फायदा उचलत असेल. कोणीतरी असावा आयुष्यात ज्याच्याबरोबर तुम्ही तुमचे दुःख सांगू शकाल. तो मित्र असेल, भाऊ असेल, काका असेल, मामा असेल अथवा कोणीही असेल, पण असा व्यक्ती लागतो, कारण मन हलकं करणं आयुष्यात फार गरजेचं असतं. माणसाने आयुष्यात एका ठराविक मर्यादेच्या बाहेर हटवादीपणा केला की मग पुढे जाऊन नियती माणसाबरोबर अशा खिंडीत पकडते की त्याला काहीही केलं तरी त्यामागे कमवलेली कीर्ती दुर्कीर्तीमध्ये बदलली जाते. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं कायम चांगली असतात. लोक म्हणतात माणसाची सही आणि स्वभाव बदलत नाही, परंतु बोटाला जखम झाली तर सही बदलते आणि जखम सुद्धा बदलत असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाकडूनही अपेक्षा ठेवून नाराज राहू नका, कारण आयुष्याचा सोहळा संपला की घाटावर फक्त कावळा शिल्लक राहतो. रूप आणि रुपया यावर कधी गर्व करू नये. गरिबी आणि आजार कधी सांगून येत नसते. दरवाजावर शुभ लाभ लिहून काही होणार नाही. आपले विचार शुभ ठेवा, लाभच लाभ होईल. मेलेल्या पेशंटला हॉस्पिटलवर बेडवर बिल वाढणाऱ्या अवलादीपेक्षा शरीर विकून जाणारी एखादी अशी गोष्ट असते ती नेहमी चांगली वाटते. कचऱ्याचे वजनही विकण्याआधी तराजू केले जाते. जर कोणी तुमची परीक्षा घेत असेल तर ते गैरसमज काय? आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा लाचारीच्या सहवासापेक्षा कधीही योग्य असतो. कामाच्या थकव्यापेक्षा विचारांचा थकवा जास्त कठीण असतो. खोट्या पंक्तीला बसण्यापेक्षा खऱ्या संगतीला उपाशी बसणे केव्हाही चांगले असते. कोणी नसेल कोणी म्हणून कधीही नाराज होऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, म्हणजे सर्व गोष्टी चांगल्या व्हायला लागतील.